अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला रक्षाबंधन 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, भद्रकाळ आणि पंचक असल्यामुळे रक्षाबंधन कधी साजरी करावी, कधी राखी बांधावी, त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण कधीही करू शकतो. आता रक्षाबंधन आहे, बहीण आणि भाऊ यांच्यातला पवित्र नातं आहे. आणि रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. त्या दिवशी पौर्णिमा सकाळी 3 वाजता पौर्णिमा चालू होणार आहे, तर रात्री पौर्णिमा समाप्ती होणार आहे. तर ह्या दिवसभरामध्ये भद्रकाळ पण आहे, पंचक पण आहे. मग कोणत्या काळामध्ये आपण राखी बांधायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात अगोदर दाते पंचांग, याच्यामध्ये असा काही उल्लेखच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा राखी बांधणार आहोत, देवराखी पण असते. देवराखी आपण ब्राह्मणांकडून त्यांच्या हातून आपण देवराखी बांधायला पाहिजे. परत सगळ्यात प्रथम आपण राखी आहे ती महाराजांना बांधली पाहिजे, कारण की श्री स्वामी समर्थ महाराज आपले आई वडील बंधू सखा सर्वस्व. आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी महाराजांची मूर्ती असेल, मूर्ती जरी नसेल तर तुम्ही घरामध्ये तुम्ही फोटोला पण राखी बांधू शकता किंवा मठामध्ये मंदिरामध्ये जाऊन राखी बांधू शकता. तर भद्रकाळाचा खूप जण गैरसमज करत असतात. कधी राखी बांधायची. तो भद्रकाळ तो संपतो कधी संपतो. भद्रकाळ आहे तो दुपारी 1:30 वाजता, म्हणजे दुपारी 1:30 वाजेपासून तर रात्री तुम्ही 9 वाजेपर्यंत 9-9:30 पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता. हा ब्रह्ममुहूर्त आहे, म्हणजे सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. भद्राचा टाइम 1:30 वाजेपर्यंत आहे. 1:30 वाजेनंतर म्हणजे दुपारी 1:30 वाजेनंतर तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता. हा ब्रह्ममुहूर्त आहे. मग सगळ्यात अगोदर राखी कोणाला बांधायची? सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये देवराखी पण मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे. देवराखी पण सगळ्यांनी घेऊन यायची आहे. देवराखी पण, आणि आपण जे नॉर्मल राखी आणतो त्या. प्रत्येकाला भाऊ असेलच असं नाहीये, प्रत्येकाला बहीण असेल असंच नाही. पण सगळ्यात अगोदर आपल्या गुरूंना राखी बांधायची. आपले गुरु, प्रत्येकांचे गुरु वेगवेगळे असेल, आपल्या गुरूंना राखी बांधा. परत आपल्या भावाला राखी बांधायची. तर आपल्याला भावाला राखी बांधायची असेल तर आपण दुपारी 1:30 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत राखी पौर्णिमा साजरी करू शकता. कोणतंही बंधन नाहीये या वेळेमध्ये. दुपारी 1:30 तर रात्री 9 वाजेपर्यंत. तर राखी पौर्णिमा साजरी करायच्या वेळेस यावेळेस थोडं आपण वेगळं करणार आहोत. काय करणार आहोत? सगळ्यात पहिले जी बहीण असेल त्या बहिणीने काय करायचं, आपल्या भावाचे जे आहे त्याचे पाय धुवायचे. आणि भावाच्या डोळ्याला आपण आहे दूध असते, ह्या दोन्ही डोळ्याला दूध लावायचं. त्यांचे भावाचे पाय धुवायचे. पाय धुतल्यानंतर भावाला बसवायचं आणि राखी आहे ती राखी आपण बांधू शकता. राखी बांधताना खूप जण कसं राखी बांधता म्हणजे राखी हे नाही फक्त फोटो काढण्यासाठी राखी बांधू नका. राखी बांधताना मनातल्या मनात आपल्या गुरूंना किंवा आपल्या देवांना, इष्टदेवतांना स्मरण करायचं आणि असं म्हणायचं, राखी बांधताना आपल्या भावाला राखी बांधताना असं म्हणायचं की तुमच्या भावाला आयु, आरोग्य, मान, सन्मान, संपत्ती, संतती, सगळं ऐश्वर आणि त्याची सर्व मनोकामना पूर्ण हो, अशी इच्छा राखी बांधताना आपण बहिणीने भावाला करायला पाहिजे. बहीण मोठी असो छोटी असो, राखी बांधताना नुसती राखी बांधायची नाही. त्यांचं आयु, आरोग्य, ऐश्वर, संपन्न सगळं मनोकामना पूर्ण हो, अशी देवाचरणी प्रार्थना करायची. आणि राखी पौर्णिमा जो सण आहे तो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण आहे. आपण राखी वडिलांना पण बांधू शकता. मुली असेल वडिलांना पण राखी बांधता, आपल्या गुरूंना पण राखी बांधता. आणि राखी बांधल्यानंतर जे गोड असेल ते गोड आपण त्यांना देऊ शकता.
ते झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले आपल्या गुरूंना किंवा महाराजांना राखी आहे ती राखी बांधायची. भद्रकाळाचा किंवा हे जे वाईट काळाचा जास्त डोक्यामध्ये ठेवू नका. आणि जे जे काही काही भाऊ असेल, काही काही बहिणी असेल, ते प्रॉपर्टीमुळं एकमेकाला बोलत नाही, तर ते बंद करा. मला स्पष्ट आणि प्रांजल मत आहे, तुम्ही प्रॉपर्टीमुळं आपल्या भावाशी बोलत नाही, प्रॉपर्टीमुळं आपल्या बहिणीशी बोलत नाही, ते सोडून द्या. बहीण भावाचा हा पवित्र सण आहे. आता ज्यांना बहीण नाही त्यांना भावाची किंमत असते, ज्यांना बहीण नाहीये त्याला बहिणीची किंमत असते, आणि ज्यांना बहिणीला भाऊ नाहीये त्याला भावाची किंमत असते. म्हणून ही गोष्ट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर देवाने जर चांगली बहीण दिली असेल, देवाने जर तुम्हाला चांगला भाऊ दिला असेल, तर इगो मध्ये आणू नका. खूप जणांचा इगो असतो, मीच कशाला पहिले बोलू, मीच कशाला पहिले बोलू, मीच कशाला हे करू, असं नाहीये. तुम्ही बोला, समोरचे पण बोलतील, याप्रमाणे करू शकता. आता ज्यांना बहीण नाहीये किंवा ज्यांना भाऊ नाहीये त्यांनी काय करायचं, त्यांनी महाराजांना राखी बांधू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मला स्वतःला सख्खी बहीण नाहीये, मला स्वतःला सख्खी बहीण नाहीये, पण मी सांगतो, मागच्या वेळेस पण मला खूप घरी कुरिअरनी खूप राख्या आल्या होत्या. ह्यावेळेस पण बघा, पूनम पानवालकर म्हणून आहे, आज काय तारीख आहे, त्यांनी राखी आहे मला ही गुरुवारी भेटलेली. पूनम पानवालकर, मी व्हॉट्सअपवर पण टाकेल, त्यांनी मला पोस्टाने राखी पाठवली. मला सख्खी बहीण नाहीये, पण महाराजांचं एक नातं असतं. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणीच आहात सगळ्या, तर त्यांनी राखी आहे ती राखी त्यांनी पाठवली. म्हणजे कोण कोणासाठी करणार हे याचा काही विषय नसतो बघा, आपण फक्त मानल्यावर डिपेंड आहे. बघा, त्यांनी हे जी पोस्टाने आहे ते अंबरनाथला राहता मुंबई, त्यांनी ही जी राखी आहे त्यांनी राखी पाठवली. हे बघा काय, आणि त्यांनी एक लेटर पण लिहून दिलेलं आहे की कसं असतं, हे जे नातं आहे हे मी का बरं दाखवतोय तुम्हाला, हे जे नातं आहे हे नातं महाराज निर्माण करत असतात. कोण करत असतं, महाराज. काय संबंध आहे त्यांचा माझा, त्यांनी काय लिहिलं, एक पत्र लिहिलं मला बघा, ते पत्र मी वाचून दाखवतो. ते म्हणतात, श्री स्वामी समर्थ दादा, मी पूनम अमोल पानवालकर, अमरनाथ. दादा, तुम्ही माझे स्वामी, गुरु, आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वांच्या रूपात मला मिळालात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद, असं पाठवलं बा. मी म्हणतो यांच्या रूपातच मला महाराज भेटले. अहो, सख्याला करत नाही आजकाल, तर कोण रिकाम आहे बघा. राखी पौर्णिमा 19 तारखेला आहे, त्यांनी 8 तारखेलाच मला ही राखी कुरिअरने पाठवली. कोण नाही करू शकत. मागच्या वर्षी पण खूप राख्या आल्या होत्या मला, खूप आल्या होत्या. ज्यांना भाऊ नसेल, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो, कोणाला जर भाऊ नसेल ना, त्यांनी मला भाऊ समजा किंवा महाराजांना भाऊ समजा. तुम्ही मनामध्ये किंतु परंतु आणू नका. मागच्या वेळेस पण खूप जणांनी राख्या पाठवल्या होत्या, ह्यावेळेस पण खूप जण पाठवणार आहेत. हे प्रेम आहे. आपण काय देतो एकमेकाचं, काहीच नाही. आता ह्या ताईला मी पर्सनली ओळखत पण नाही बघा, पण ही रक्षाबंधन किंवा राखी बंधन हे पवित्र नातं आहे बघा. हे सगळ्यात म्हणजे काय, फक्त एक धागा, आणि हे प्रेम आहे. कुठे आहे प्रेम, ते राहते मुंबईला, मी राहायला कुठे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मी तर इथं राहिलाय, काहीच नाही. कशामुळे हे फक्त महाराजांमुळे. नाशिक कुरिअर खूप येत असतं मला. म्हणून रक्षाबंधनचा दिवस आहे तो सगळ्यांनी 19 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत सगळ्यांनी साजरी करावा. आपल्या भावांचे पाय धुवायचे, पाण्याने पाय धुवा, त्यांच्या डोळ्याला दूध लावा. त्याच्याने काय होतं, समोरचा माणूस आहे तो पूर्ण शांत होतो, आणि मनामध्ये एक प्रकारची एनर्जी येत असते बघा. तुम्ही ह्यावेळेस करून बघा. प्रत्येक वर्षी तुम्ही रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरी करता, पण या वर्षी या पद्धतीने तुम्ही साजरी करा, त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. आणि ज्या सेवेकरी ताईंना भाऊ नसेल तर त्यांनी मला राखी पाठवू शकता, किंवा तुम्ही महाराजांना राखी बांधू शकता, किंवा मला भाऊ म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला पण स्वतःला सख्खी बहीण नाहीये, त्याच्यामुळं सख्खी बहीण नसण्याचा जो असतो ना, ते गोष्टी मला माहितीये, त्या गोष्टी कशा असतात. सख्खी बहीणच असते, तसंच असतं. पण महाराजांनी जे आपलं नातं निर्माण केलं ते पण सख्ख्या बहिणीपेक्षा मोठं आहे.
हे गोष्ट लक्ष ठेवा. मी स्वतः मांडलेले आता माझ्या पण खूप मागच्या वर्षी पण खूप जणांनी राख्या पाठवल्या होत्या, खूप बहिणी होत्या. तुम्ही माझे बहिणीच आहात, दुसरं कोण आहे तुम्हाला? म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही, मन घाबरायचं नाही. आणि आपण महाराज आपल्यासाठी सर्वस्व असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वस्व असतात. म्हणून भद्रा काळामध्ये राखी बांधणं शक्यतो टाळा. दुपारी 1:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करू शकता. खरं जर विचार करायला बघितलं तर मी पण विचार करतो ना, ही लीला कोणाची आहे, हा अनुभव कोणाचा आहे? हा लीला ही महाराजांची. त्या ताईला मी ओळखत पण नाही, फक्त युट्यूबच्या व्हिडिओमुळे तो माणूस आपल्याला ती ताई आपल्याला जी काही गोष्ट असेल ती पाठवती, म्हणजे जोक नाहीये. कोणाला वेळ नाही आजकाल, पहिली गोष्ट म्हणजे कोणालाच वेळ नाही, पण ती समोरच्या भावनांनी पाठवतीये. तो भावना आदर माझ्यासाठी खूप आहे. आपण काय सोबत काही घेऊन जाणार नाहीये, सगळं इथंच राहणार आहे. पण महाराजांची सेवेमुळं मी खरं म्हणतो, माझ्या आयुष्यात महाराजांच्या सेवेमुळे जी कमी आहे, मला जी सख्खी बहीण नाही किंवा ह्या ज्या गोष्टी नाहीये समजा, पण मी तुमच्यामध्ये सगळ्या माझ्या बहिणी आहेत, मी माझ्या समजतो, माझ्या लाडक्या बहिणी समजतो मी तुम्हाला. जशा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, तशा तुम्ही माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.